अम्मा या म्हणजे मालक बोलवतो, तुम्ही पण गाय आहे, गाईनच बोलवायचं आहे. अम्मा अम्मा करत बोलवते ना, तसं बोलवा. तुम्ही बोलवा तुमचे, तुम्ही ना गाव गाव नमस्कार मित्रांनो, मी ओमकार घडवले तुमचं आपल्या कोकणी ओमकार यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर मित्रांनो, ही देखील व्हिडिओ आपली खूप दिवसानंतर येत असेल, कारण मला व्हिडिओ करायला टाईम नाही भेटत, कॉलेज वगैरे चालू आहे त्याच्यामुळे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ करण्याचं मागचं कारण म्हणजे आज आमच्या तिकडे ना कृषी शाळा म्हणजे कृषी संदर्भात आहे ना माहिती देण्यासाठी येणार आहे, शेती संदर्भात. तर आम्ही तिकडे चाललो आहे, तिकडचा मी आजचा ब्लॉग करणार आहे. तर आमचं सभागृह आहे म्हणजे चव्हाटा, तर तिकडे आहेत ते. तर चाललो मी तिकडे पाठच्या साईडला आहे आमचा चव्हाटा. तर मित्र हे बघा, हे आमचा सभागृह आहे म्हणजे चव्हाटा. तर इथे आहे ते कार्यक्रम. या पिकाची यावर्षी आपल्या बऱ्यापैकी लागवड झालेली आहे, पण ती करताना जे आपण पारंपरिक पद्धतीने न कर पारंपरिक पद्धतीचा आधार घेऊन जे आधुनिक पद्धती आहे त्याचा कुठेतरी आपण सुवर्ण मध्ये साधून आपलं उत्पन्न जास्तीत जास्त कसं घेता येईल यासाठी आपण प्रयत्नशील राहायचं आहे. कारण कडधान्य म्हटलं तर त्यात पावटा, वाघ, मूग, मटकी, तूर ही सगळे पिकं आहेत. त्याला कुठली आपल्या म्हणण्याचं कुठली अशी मेहनत लागत नाही. ते आपल्या भात काढल्यानंतर ज्या आंबोलीताखाली ज्या ओलावा असतो त्या ओलाव्याला ही पिकं येत असतात. तर त्यात चवळी, कुळीत, मूग, कडवा, वाघ, घेवडा आणि वाणी ही पीक आहे. तर यांना हवामान हे जसं आपल्या जे उष्णकटिबंधीय वातावरण आहे म्हणजे त्याला हवामान लागतं ते सगळं हवामान लागतं. आणि पाणी निचरा होणारी म्हणजे जिथं पाणी जास्त वेळ काल साचला नाही पाहिजे, की पाणी दिल्यानंतर ते पाणी निचरा झाला पाहिजे. पण काही काही आपल्या जसं तुमच्या कोंबड्याच्या जी खलाटी आहे तिथे पाणी धरून ठेवण्याची ती क्षमता आहे, पण तिच्यात पाणी असं म्हणाल तर भात पाणी आपण केल्यानंतर पाणी वाहत नाही, म्हणजे त्यात पाणी धरून क्षमता आहे. पण त्यामुळे त्या पिकाची या कडधान्याची वाढ चांगली होते. आणि कडधान्याचा सोर्स म्हणजे काय की आपण भात फक्त बघितला, कारण आपल्या ज्या चौकस हार जो आपण म्हणतो आपल्या अन्ना ह्याच्यात, तर भात, डाळ, भाजी, तुमचं नंतर काही म्हणाल तर काही सॅलड वगैरे घेतात. तसं ते प्रकारे एक आपलं चौकस हार आहे. तर भातामधून आपल्याला पिष्टमय पदार्थ भेटतात, डाळी आहेत त्यातून आपले प्रोटीन्स, व्हेजिटेबल तुमच्या भाज्या आहेत किंवा फळ आहेत, यातनं तुमचे जे विटामिन्स आहेत, जे तुम्हाला जीवनसत्व आहे हे ते भेटतात. आणि आपलं जे कम्प्लीट आपल्या जेवणातलं जे पूर्ण जो आपण सकस आहार म्हणतो ते कम्प्लीट करतो. मग कडधान्य पण आता बघितलं तर आपल्या भात पिकानंतर आपण म्हणतो की आपण कोकणातले आहे की आपण नुसतं भात पिकतं, पण कोकणाच्या भौगोलिक दृष्ट्या किंवा हवामानाचा विचार केला तर आपल्या कोकणात सगळ्या पिकांचाही वापर म्हणजे सगळे पिकं होऊ शकतात, चांगल्या प्रकारे होऊ शकतात. फक्त त्यांनी आपल्या कोकणी माणसाने ते चांगल्या प्रकारे आत्मसात करून त्याला चांगला जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे. तर ही पिकं आहे, ही पिके टोटली जे चार्ट असला तरी मी फक्त तुम्हाला ती कधी पेरणीची वेळ, अंतर काय, त्याचं बियाणे काय आणि खत कसं व्यवस्थापन आहे तसं वास्तविक बघता तर ही कडधान्य पिकं असतात, त्यांना जास्त करून खताची गरज लागत नाही. पण कडधान्य पिके आपण जमिनीत लावल्यानंतर त्याचा एक फायदा असा होतो की कडधान्य तुम्ही उपटून बघितलं, वाल किंवा घेवडा आपण जमिनीत पिकवतो. आणि जमिनीत पिकवत असताना सुद्धा ती जमीन जर चांगल्या पद्धतीची असेल, त्याच्यामध्ये सगळे जे पोषक घटक जे आहेत ते जमिनीमध्ये चांगले असतात, ते येणारं उत्पन्न चांगलं आलं तर आपलं जे आपण खाणार आहे ते चांगल्या पद्धतीचं पोषण आपल्या शरीरामध्ये जाईल. फक्त आता कसं आहे, आपण म्हणताना शेतकरी म्हणून म्हणतो, बरेचसे जे आहेत जे नोकरीला नाहीत कुठे कायमस्वरूपी, ते बरेचसे आपला व्यवसाय शेतीच सांगतात, परंतु प्रत्यक्ष शेतीवर आपला उदरनिर्वाह होतो का? शेतीवर उदरनिर्वाह होत नाही. पण उदरनिर्वाह किंवा तरुण पिढी शेतीमध्ये येत नाही, की जे साधारण 40-50च्या पुढचे जे लोक आहेत हेच फक्त आता सध्या शेती करत असताना आपल्याला दिसतात. जे तरुण पिढी आहे तर इथं उपस्थित आहेत बऱ्यापैकी तरुण, म्हणून मुद्दाम मला सांगायचं की तरुणाने जोपर्यंत शेती देत नाही तोपर्यंत शेती म्हणजे ती परवडणारी करण्यासाठी तुम्हाला तरुणाने शेतामध्ये यायला लागेल. कारण जे आपले जुने लोक म्हणजे आता जे शेतीमध्ये लोक आहेत हे काय आहेत की वाडवडिलांनी जे केलं, जे परंपरागत चालेल तेच आपण पुढे चालवत आलो. आता ते काय सगळं चुकीचं अशातला भाग नाही.
ते सुद्धा म्हणजे अगदी आपल्या जे पूर्वज होते किंवा जे आपले वडील असतील, पणजोग असतील, आजोबा यांनी सुद्धा ते काय सिस्टीम ठरवून ठेवलेलं आहे त्या वेळेला. तर त्या पद्धतीनेच आपण करतोय. फक्त त्याच्यामध्ये थोडासा जो बदल जो आहे, कारण सगळंच ते तुम्ही त्यावेळेचा काळ आता सगळं जर तुम्ही त्या पद्धतीने करायला गेलात तर त्या पद्धतीच्या आता जमिनी नाहीत, त्या पद्धतीच्या आता आपल्याकडे मशागत पद्धती आपण राबवत नाहीये. आपण फक्त एक ठराविक त्यातले जे काही ठोकताळ आहेत तेवढेच घेऊन आपण शेती करतो. आणि म्हणून म्हणतो की पूर्वीची शेती म्हणजे आता कसं आहे, तर पूर्वीचा विचार केला तर पूर्वी शेती किती भागात किंवा किती शेतामध्ये आपण करत होतो, आज किती शेतामध्ये करतोय. पर पूर्वी लोकसंख्या कमी होती, आज लोकसंख्या वाढलेली आहे. पूर्वी त्याच्यानंतर एक 72चा दुष्काळ पडला, त्यावेळेस म्हणजे अक्षरशः अन्नधान्यासाठी आपली म्हणजे आपला जो देश आहे किंवा राज्य आहे, अन्नधान्यासाठी अक्षरशः म्हणजे खूप बळी जायची पाळी आली. म्हणजे अन्नधान्याने आपण संपूर्ण नव्हतो त्यावेळेस. मग ते स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यावेळेस खतं किंवा संकरित जी बियाणे आहेत ती मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वापर, म्हणजे जरी त्याच्या आधीपासून वापर होत असला तरी तेवढ्या प्रमाणात नव्हता. मग नंतर जसं 72चा दुष्काळ पडला तिथपासून ते आपल्याकडे त्याचं बियाण्याचा संकरित बियाणे असतील किंवा जास्त उत्पन्न देणारे किंवा खतं आहेत तर ती जास्त उत्पन्न देणारी याचा वापर आपल्याकडे वाढला. फक्त वस्तुस्थिती अशी आहे की ते जुनं आपण सगळंच सोडून दिलं. जुनं सगळं सोडलं, जे नवीन आलं ते फक्त जेवढं आपल्याला भावलं किंवा गरज वाटली तेवढंच आपण स्वीकारलं. म्हणजे बियाणं उत्पन्न देतं जास्त म्हणून ते वापरलं, खतं वापरली, खतं दिल्यामुळे उत्पन्न वाढते ते स्वीकारलं. परंतु ज्यावेळेस कमी उत्पन्न होतं त्यावेळेसची माणसाची ताकद किती होती आणि आज आपण भरपूर जेवतो त्यावेळेस माणसाची ताकद किती आहे? आहे, बरोबर आहे ना? जे धान्य होते सकस होतं, पण असं धान्य सकस नाहीये असं मला म्हणायचं. सकस ते आपणच पिकवत होतो. हे आपण मजुरांचा प्रश्न आहे. दुसरं म्हणजे शेती करायची तर आपल्याकडे जनावर म्हणजे गुरं पाहिजे, गुरांचा प्रश्न आहे. गुरं आता आपल्याला पाळणं शक्य नाही. बऱ्याचशा लोकांनी म्हणजे केवळ शेती कमी म्हणजे आता गुरं नाही घरची, भाजावळीला शेण नाही मिळत किंवा काय नाही म्हणून मग ते आता जाऊ दे बघ शेतीच सोडून देऊया, काहीतरी कुठं इकडे तिकडे मजुरीला गेल्याचे पैसे मिळतील त्याच्यात आपल्याला धान्य आणून टाकावं लागतं. मग शेणच नाही तर टाकणार कुठं? मग कधीतरी 2-4 वर्षात एखादी टेम्पो घेतो आपण शेताला टाकायला. काही जण घेतात 3-4 हजार 5 हजार देऊन टेम्पो होतात. पण तो शेण तरी कुठं किंवा कसा कितपत कुजलेला असतो. मग त्यापेक्षा आपलं जर घरात 1-2 जर गुरं असली, आता तो प्रश्न आहे ते त्यांना चरायला कुठं न्यायचं, ते सोडायचं कुठे, त्याला एक माणूस गुंतवायचा कसा. मग हे ज्यावेळेस सगळं स्वीकारायचं तर सगळ्या पद्धतीचं जर सर्वसमावेशक केलं तर आपल्याला त्या पद्धतीने सगळं म्हणजे जर नियोजन म्हणजे त्याच्यात नियोजन करायचं आहे. म्हणजे असं काय नाही की गेला आणि लगेच सुरुवात केली ते होत नाही. ते नियोजन मध्ये एखादा वर्षभर 6 महिने अभ्यास करून असे काही एखादे सक्सेस प्रोजेक्ट असतील त्या ठिकाणी कोण करत असेल त्या ठिकाणी जाऊन सगळी माहिती घेऊन जर आपण सगळ्या चांगल्या पद्धतीने आणि जी पैसा मिळून देणारी सुरुवातीच्या काळात घ्यायची की पैसा मिळून देणारी पिकं किंवा जे शेतीचे जोडधंदे आहेत तेच आधी सुरुवातीला घ्यायचे की त्याच्यात हमखास पैसा मिळू शकतो. आता जोडधंद्यामध्ये शेळी पालन 1 नंबरचा व्यवसाय आहे. जो 2 वर्षात तुम्हाला 3 ते 3.5 पट तुमचं भांडवल तयार करतो शेळ्यांचा व्यवसाय. म्हणजे एकदा तुम्ही जर का 10 शेळ्यांचं युनिट घेतलं तर 2 वर्षात तुमच्या 30-35 शेळ्या होतात. 2 वर्षात बँकेत तुम्हाला 8 वर्ष लागतात पैसे दुप्पट व्हायला. म्हणजे जर का 1,000 लाख रुपये बँकेत ठेवले तर दुप्पट व्हायला 8 वर्ष लागतील. मग शेळ्यात जर 1 लाख रुपये तुम्ही गुंतवले तर तुम्हाला 2 वर्षात 3 पट पैसे होतील. असं म्हणजे व्यवसाय फक्त त्याच्यासाठी दोन राहिलेले आहेत. कोण असलं ते या जनावर आहे का तुम्ही दुधाला असताय ठीक आहे बस ते काय कुठेतरी ऍड करू जरा उभे राहा उघडू नका इकडं आता प्रत्येकाने आपापल्या
प्राण्याचं किंवा पक्षाचं नाव तुमच्या टिफिनवर आहे, बरोबर आहे. प्रत्येकाने आपल्याला जे गट प्रमुख आता आपण पुढे बोलवलं त्यांनी काय करायचं, तुमच्यासारखे आणखी 6 लोक म्हणजे 5 लोक तुमच्या येतात आहेत सगळ्या गर्दीमध्ये. प्रत्येकाने आपले आपले लोक बोलवून घ्या, बघूया आवाज काढ. कसं काढा. आता तुमच्या समजा आता गाईला बोलवायचं असेल कसं बोलवणार आहे तसं बोलून घ्या. तुमच्या इकडे गाई असणारे काही लोक आहेत. तुमचं काय आहे, गाय आहे, गाईला गाय कशी बोलवते, बोलवा अम्मा. या म्हणजे मालक बोलवतो, तुम्ही पण गाय आहे तर गाईलाच बोलवायचं आहे. अम्मा अम्मा करत बोलवते ना, तसं बोलवा. तुम्ही बोलवा तुम्ही तुमचे आवाज करा. तुमचा काय बोलवा ना. काव काव फक्त चिमणी मला तर चालत. गावगाववाले गावगावकडे जा. तुमची कुठली आहे चिमणी आहे, चिमणी कशी ओरडते, चिमचिम मग बोलवा चिमण्याला. जे चिमणी असं चिठ्ठीवर लिहिलेलं असेल त्यांनी इकडे या. बोला 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 तुम्हाला ओरडायला लावणार नाही. बोला. अरे ऐका चिमची कोण आहे त्यांनी या इकडे. चिमणे आले सगळे, तुमचे मांजर आली काय. या पुढे चला. आता एक एक लाईन करा, एकच लाईन. ते नाव ठरवून घेतल्यानंतर तुमचा गट झाला तो. आता इथून पुढे 2-3 वेळा काय येऊ त्यावेळेस तुमचा पावटा म्हणजे उदाहरण सांगा. तुमच्या गटाला कुठलं नाव पाहिजे, पावटा घ्या, पावटाच झाला. तुमच्या गटाला कुठलं नाव पाहिजे, तुमच्या गटाला काय पाहिजे, चवळी घ्या. चवळी चालेल ना, द्या चवळी. तोंडाने म्हणायचं नाही, म्हणजे वाजवताना अशा 7 टाळ्या आहेत. ICM अशा पद्धतीने. आता या 7 टाळ्यांचं महत्व असं आहे. ओके 7च म्हणजे 1 2 3 1 2 3 1 बरोबर. परत आता तुम्ही वाजवा. ठीक आहे होईल. म्हणजे असं म्हणजे आपण शेतीशाळेची सुरुवात शेवट किंवा मध्ये काय समजा एखाद्या चांगली माहिती दिली किंवा आणखी काय एखाद्या आपल्याला काही व्यवस्था कोणी केली, एखाद्याचं स्वागत. ओके तयार आहेत ना सगळे. आता मी काय करतोय, गडोऱ्यांच्या हातात पाणी ओततोय मी. सरळ पसा करा, भरपूर तुम्हाला देणार आहे. तुम्ही काय करायचंय, त्यांच्या तुम्ही पसत घ्यायचं, तुम्ही घ्यायचं आणि शेवटी मी परत ते गोळा करायला जाणार आहे किती पाणी येते ते. आता बघा व्यवस्थित तयारीत राहा सगळ्या. जास्तीत जास्त शेवटपर्यंत पाणी गेलं पाहिजे. हा पूर्ण पसा भरून दिलेला आहे त्याला. ते या पटा येऊ दे बघूया. पटकन जाऊ दे, पटकन द्या, पटकन. येऊ दे काय 100 तरी. ठीक आहे सांगितलं. त्यांना किती गेलं, तुम्ही देताना काय सांडलं, तुम्ही सगळं सांगितलं का नाही. मग त्याने काय केलं, त्यांच्या हातात दिलं. मग तुम्ही यांना सांगितलं, यांनी थोडस सांडलं, यांना दिलं. असं सांडत गेलं तर शेवटी काय राहिलं, एक काय शब्द गेला, फक्त पार्टे एवढा शब्द गेला. म्हणजे पार्टे तुम्हाला पार्टे आले, पार्टेने भरपूर नॉलेज दिलं. पण तुम्ही जेव्हा सगळं सांगित गेलात तेव्हा शेवट फक्त पार्टेच शब्द राहिला. बाकी पार्टे कोण काय काय माहिती नाही. म्हणजेच काय, इथं जर आलो आपण एकत्र, म्हणजे स्वतः जर आपण आलो तर माहिती समोरासमोर मिळाली तर पुरेपूर तुम्हाला प्रत्येकाला पुरेपूर मिळू शकते. पण
हे जर मला नाही ते आता घडवले जात आहेत ना ते मला आल्यावर सांगतील. आपण कुठेही जात असताना घडवले जात आहेत ते सांगतील, किंवा तेरेकर गेलेत आमच्या वाडीतले तेरेकर गेलेत ते येतील सांगतील. म्हणजे असं ज्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस दुसऱ्यावर अवलंबून राहू त्यावेळेस काय होणार आहे, आपल्याला पुरेपूर माहिती मिळणार नाही. ती गाळून किंवा चाळून किंवा सांडून येईल तीच मिळणार आहे. तर इथं आलात तर आपल्याला 100% परिपूर्ण माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे आपल्या तटामुख्य अध्यक्ष जयेंद्र गुरुले व या संघटनेचे अध्यक्ष जयेंद्र गुरुले आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि पुढील कार्यक्रम आपण 18 तारीखला याच वेळेस याच ठिकाणी होणार याची सगळ्यांनी नोंद घ्यायची. कुणी कोणाला गटात सांगण्याचं काम त्याची वेळ आणू नका, कारण आपण प्रत्येक त्याची आठवण ठेवूया आणि भविष्यात पुढे आपल्याला हे सगळं करायचं आहे. केवळ इथपर्यंत नाही सांगतात पण आता थोडं आपल्याला सांगतायत, पण भविष्यात त्याच्या फायदे जे काय किंवा आपल्याला याच्याकडून काय बेनिफिट मिळण्याचं पुढे ते आपल्याला सांगत जाणार. योजना पण एखादी योजना आहे, तर नंतर आपल्याला कुठेतरी ते फिरून पण आणतील. होय. पण आपण सहकार्य केलं तर त्या पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आपण सगळ्यांनी सहकार्य करूया, आपला फायदा आपणच करून घेऊया एवढी विनंती करतो. आजची सभा संपल्याची जय हिंद.